नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण इतिहास या विषयाची तयारी नेमकी काय करावी, कशा पद्धतीने त्या ठिकाणी करावी हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्याचबरोबर आपण वाचत असतो, मात्र नेमकं काय वाचलं पाहिजे, आयोगाचा जो काही प्रश्न विचारण्याचा कल आहे तो नेमका कशावर आहे हे सगळं सुद्धा तुम्हाला अभ्यासाला भेटेल. त्याचबरोबर तुम्ही हे सगळं जे काही आहे म्हणजे सगळे जे काही तुमचे सिलेबस आहे ते तुम्ही कुठून कव्हर करू शकता, रेफरन्स जे आहेत ते कुठून तुम्हाला त्या ठिकाणी वापरायचे आहेत हे सगळं तुम्हाला या ठिकाणी कळून जाणार आहे. बऱ्याच जणांना असं सुद्धा असतं की इसवी सन वगैरे जे आहेत ते लक्षात राहत नाहीत, मग ते कसे लक्षात ठेवायचे हे सुद्धा पाहणार आहोत. तर लेक्चर तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर असेल किंवा तुमचा जो काही फोकस आहे तो नेमका कुठं असायला पाहिजे हे तुम्हाला त्या ठिकाणी लेक्चरच्या शेवटपर्यंत त्या ठिकाणी नक्कीच कळून जाईल. तर चला सुरुवात करूयात. मात्र जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांच्यासाठी बघा, कंबाईन पूर्व आणि मुख्यसाठी 2024-25 साठी आपण एक बॅच त्या ठिकाणी सुरू केली आहे. कंबाईन फाउंडेशन बॅच ही असणार आहे. ऍडमिशन सुरू आहेत. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये तुम्हाला हे लेक्चर अवेलेबल करून दिले जातील. स्टेट बोर्ड असतील, टेस्ट सिरीज असतील आणि डिजिटल नोट्स ज्या आहेत तुम्हाला या बॅचेस मध्ये त्या ठिकाणी मिळणार आहेत. आणि बॅचला सुरुवात झालेली आहे. फी आहे 4,999 रुपये आणि यामध्ये सुद्धा डिस्काउंट तुम्हाला मिळून जाणार आहे. अधिक इन्फॉर्मेशन हवी असेल तर खाली कॉन्टॅक्ट नंबर दिला, त्यावर तुम्ही अधिक इन्फॉर्मेशन घेऊ शकता. आपला अभ्यास मित्र नावाचा ऍप्लिकेशन आहे, त्यावर तुम्हाला ही बॅच अवेलेबल होऊन जाईल. आता आपण सुरुवात करूयात बघा की त्या ठिकाणी महत्वाचं काय आहे. आता सुरुवातीला जर आपण बघितलं तर या ठिकाणी जे काही आयोगाचा सिलेबस आहे किंवा आयोगानं आजपर्यंत सर्वात जास्त कोणत्या घटकावर प्रश्न विचारलेले आहेत आणि त्या घटकामधले कोणत्या बाबी महत्वाच्या आहेत हे आपण या ठिकाणी सुरुवातीला पाहून घेऊयात. त्यानंतर शेवटी तुम्हाला रेफरन्स बुक जे आहे ते त्या ठिकाणी सांगितले जातील. इसवी सन कसे लक्षात ठेवायचे त्याची ट्रिक तुम्हाला त्या ठिकाणी सांगितली जाईल. सगळ्या बाबी आपण त्या ठिकाणी एक एक करून अभ्यासूयात. मात्र सुरुवातीला आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत आधुनिक भारताचा इतिहास. कंबाईनचा जर आपण सिलेबस बघितला तर आपल्याला आधुनिक भारताच्या इतिहासावर प्रश्न येतात आणि महाराष्ट्राच्या इतिहासावर प्रश्न येतात. मग आधुनिक भारताच्या इतिहासातले असे कोणते महत्वाचे घटक आहेत ज्यावर आयोगानं वारंवार प्रश्न विचारलेले आहेत ते आपण सुरुवातीला त्या ठिकाणी बघणार आहोत. ठीक आहे. आधुनिक भारताचा इतिहास. आधुनिक भारताचा इतिहास यामधले कोणते महत्वाचे घटक आहेत ते आपण या ठिकाणी सुरुवातीला बघून घेऊया. ज्यावर कशा पद्धतीने त्या ठिकाणी प्रश्न विचारले ते सुद्धा आपण त्या ठिकाणी बघणार आहोत. आता इथे जर आपण बघितलं बघा तर तुम्हाला काही पॉइंट जे आहेत ते लक्षात ठेवायचे. पहिला महत्वाचा घटक तुम्हाला इथे लक्षात घ्यायचा आहे ते म्हणजे ब्रिटिश कालीन कायदे. ब्रिटिश कालीन कायदे बघा, प्रत्येक परीक्षेमध्ये तुम्हाला यावर प्रश्न जो आहे तो हमखास त्या ठिकाणी विचारला जातो आणि कंबाईनला सुद्धा या घटकावर प्रश्न जे आहेत ते विचारले गेलेले आहेत. मग ब्रिटिशकालीन कायदे, मात्र त्यातलेही कायदे काही महत्वाचे आहेत. आपण जर बघितलं 1773 ते जवळपास जर आपण बघितलं तर 1935 पर्यंत वगैरे त्या ठिकाणी कायदे आपल्याला पाहायला मिळतात. कधीपर्यंत? 1935 पर्यंत कायदे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. मात्र यापैकी महत्वाचे काय आहेत, कोणत्या कायद्यावर आयोगानं वारंवार त्या ठिकाणी प्रश्न विचारलेले आहेत ते सुद्धा आपण या ठिकाणी बघणार आहोत. बघा, यातले महत्वाचे कायदे तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे. 1773 चा जो काही रेग्युलेटिंग ऍक्ट होता, ठीक आहे, रेग्युलेटिंग जो काही ऍक्ट होता तो तुम्हाला या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे. त्यावर बऱ्याचदा प्रश्न त्या ठिकाणी आयोगानं आपल्याला विचारलेले आहेत. 1773 चा नियामक कायदा किंवा रेग्युलेटिंग ऍक्ट, कारण की तो पहिला असा कायदा होता जो कायदा कंपनीवर नियंत्रण ठेवण्यासाठी बनवण्यात आलेला होता. त्याआधी कोणतेही कायदे कंपनीवर नियंत्रण ठेवण्यासाठी, ईस्ट इंडिया कंपनीवर नियंत्रण ठेवण्यासाठी करण्यात आलेले नव्हते. हा असा पहिला कायदा होता. मग या कायद्यामध्ये काय तरतुदी होत्या, याच कायद्यानं त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टाची सुद्धा स्थापना करण्यात आली होती. मग त्याचे पहिले मुख्य न्यायाधीश कोण आहेत, इतर 3 न्यायाधीश कोण आहेत, ह्या बाबी सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी माहिती असणं गरजेचं आहे. तर 1773 चा रेग्युलेटिंग ऍक्ट महत्वाचा आहे. त्याचबरोबर बघा, जे काही चार्टर ऍक्ट आहेत त्या चार्टर ऍक्ट पैकी तुम्हाला त्या ठिकाणी काही महत्वाचे चार्टर ऍक्ट लक्षात ठेवायचे. बघा, चार्टर ऍक्ट जे आहेत किंवा त्याला आपण सनदी कायदे म्हणून म्हणतो किंवा चार्टर ऍक्ट त्या ठिकाणी म्हणतो. मग यामध्ये 1813 चा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. 1833 चा चार्टर ऍक्ट महत्वाचा आहे आणि 1853 चा चार्टर ऍक्ट महत्वाचा आहे.
1813 वर, 33 वर, 53 वर आजपर्यंत बऱ्याचदा आयोगाने प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी विचारलेले आहेत. 1813चा चार्टर ऍक्ट का महत्वाचा आहे? कारण की शिक्षणासाठी पहिल्यांदा 1,00,000 रुपयाची तरतूद करण्यात आली होती. 1833चा जर आपण ऍक्ट बघितला तर त्या ठिकाणी 10,00,000 रुपयाची तरतूद करण्यात आलेली होती. अजून 1813च्या कायद्याबाबत जर आपण बघितलं तर इथं ख्रिश्चन मिशनऱ्यांना भारतात येऊन धर्मप्रसार करण्याची परवानगी मिळाली होती. तर हे पॉईंट तुम्हाला लक्षात घ्यायचे आहेत. 1853चा कायदा का महत्वाचा आहे? कारण की पहिल्यांदाच इथं खुल्या स्पर्धा परीक्षेसाठीची तरतूद जी आहे ती या कायद्यामध्ये करण्यात आलेली होती. मग त्याशी संबंधित मुलकी सेवा विषयक जो काही आयोग आहे तो नेमण्यात आलेला होता. ह्या सगळ्या बाबी आहेत तुम्हाला लक्षात घ्यायच्या आहेत. ठीक आहे. 1813चा, 33चा आणि 53चा चार्टर ऍक्ट लक्षात घ्या, महत्वाचा आहे. कारण की कंपनीच्या व्यापारावर त्या ठिकाणी जी काही मक्तेदारी आहे ती कमी करण्यासाठी किंवा मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी हे कायदे त्या ठिकाणी करण्यात आलेले होते. 1813 नुसार अंशतः रद्द करण्यात आला होता. 1833 नुसार एकाधिकारशाही जी आहे ती पूर्णतः रद्द करण्यात आली होती. थोडंसं डिटेलमध्ये ह्या सगळ्या बाबी तुम्ही एकदा बघून घ्यायचा आहे. ओके. तर हे कायदे महत्वाचे आहेत. त्याचबरोबर बघा अजून कोणते कायदे महत्वाचे आहेत? 1858चा कायदा महत्वाचा आहे, लक्षात घ्या. 1857च्या उठावानंतर काय करण्यात आलं होतं? 1858चा कायदा करण्यात आला होता. आणि त्या 1858च्या कायद्यानुसार जर आपण बघितलं ईस्ट इंडिया कंपनीची जी काही शेवट आहे, इतश्री जी आहे त्या ठिकाणी झाली होती आणि जे काही राज्यकारभार वगैरे आहे ती ब्रिटनची राणी आणि संसदेकडे त्या ठिकाणी गेले होते. मग या 1858च्या कायद्यातील तरतुदी काय आहेत हे सुद्धा पाहून घेणं महत्वाचं आहे. त्यानंतर पुढे जर आपण बघितलं 1909चा कायदा लक्षात घ्या, 1919चा कायदा लक्षात घ्या आणि 1935चा कायदा लक्षात घ्यायचा आहे तुम्हाला. यावर सुद्धा प्रश्न विचारले गेलेले आहेत. 1919च्या कायद्यानुसार मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आला होता, त्यामुळे त्याच्यावर प्रश्न आलेले आहेत. 1919चा जो काही ऍक्ट आहे मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा, त्यामधल्या तरतुदी तुम्हाला लक्षात घ्या. ते कायदा तयार करण्यासाठी कोणत्या भारतीय व्यक्तीने मदत केली होती किंवा किती वर्षांनी पुन्हा त्या ठिकाणी आयोग स्थापन केला जाणार होता. या 1919च्या कायद्यानुसार कोणाला त्या ठिकाणी स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आला होता हे सगळं माहिती असणं गरजेचं आहे. 1935च्या कायद्यानुसार शेषाधिकार कोणाकडे होते, ठीक आहे, काय काय त्याच्यामध्ये तरतुदी होत्या, हे सगळं तुम्हाला या ऍक्ट विषयी माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे. ब्रिटिशकालीन कायद्याच्या बाबतीत तुम्ही एवढे कायदे लक्षात घ्यायचे. 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट आणि हे 3 महत्वाचे चार्टर ऍक्ट आणि 1858चा कायदा, 1909चा आणि 1919 आणि 1935चा, हे एवढे कायदे तुम्ही जर केले, जास्त नाही येत, जर व्यवस्थित पॉईंट काढून जर तुम्ही केलात किंवा यावर आयोगाने कशा पद्धतीने प्रश्न विचारलेत हे बघितलं तर व्यवस्थितरित्या तुमचे भाग जो आहे तो कव्हर होऊन जाणार आहे. कारण की इकडं वारंवार आयोगाने तुम्हाला प्रश्न जे आहेत ते परीक्षेमध्ये विचारलेले आहेत. ठीक आहे. हमखास तुम्हाला 2 ते 4 मार्क मिळून देणारा हा घटक आहे, लक्षात घ्या. इकडे प्रश्न विचारलेच जातात. ओके. त्यानंतर आता पुढचा जर आपण बघितला पॉईंट, पुढचा पॉईंट बघूयात बघा. यानंतर महत्वाचा आपल्याला काय सांगता येतो तर जमीन महसूल पद्धत ब्रिटिशांच्या. ठीक आहे. जमीन महसूल सुधारणा, ब्रिटिशांच्या जमीन महसूल सुधारणा हा आपला घटक महत्वाचा आहे, लक्षात घ्या. आता या घटकामध्ये जर आपण बघितलं जमीन महसूल सुधारणा या घटकामध्ये, तर आयोगानं टार्गेट जर आपण बघितलं कशा कशाला केलेला आहे, तर यामध्ये तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की कोणत्या पद्धती त्या ठिकाणी सुरू करण्यात आल्या होत्या आणि कोणी त्या ठिकाणी सुरू केलेल्या होत्या. मुळात जमीन महसूल सुधारणा नाव आहे, मात्र सुधारणा भारतीयांसाठी होत्या का, तर भारतीयांसाठी या सुधारणा नव्हत्या मित्रांनो, लक्षात घ्या. ब्रिटिशांच्या फायद्यासाठी ह्या सुधारणा होत्या, त्यांचा महसूल कसा वाढेल यासाठी त्या सुधारणा होत्या, हे लक्षात घ्यायचं आहे. मग यामधल्या जमीन महसूल सुधारणाशी संबंधित जर आपण बघितलं तर तुम्हाला पंचवार्षिक पद्धत लक्षात घ्यायची आहे. इकडे प्रश्न आले नाहीत, इकडे प्रश्न विचारले जाऊ शकतात तुम्हाला. पंचवार्षिक पद्धत आहे, त्याचबरोबर जर आपण बघितलं वार्षिक पद्धत आहे, लक्षात घ्या. वार्षिक पद्धत सुद्धा तुम्हाला इथं लक्षात घ्यायची आहे. आता ह्या पद्धती कोणी सुरू केल्या होत्या, तर जो काही वॉरन हेस्टिंग आहे, वॉरन हेस्टिंग जो आहे त्या वॉरन हेस्टिंगनं काय केलं होतं, ही पद्धत सुरू केलेली होती. त्यानंतर जर आपण बघितलं तर याच्यानंतर येते कायमधारा पद्धत. कोणती आहे? कायमधारा पद्धत. कोणाची आहे? कॉर्नवालिसची आहे. कॉर्नवालिस तुम्हाला लक्षात ठेवायचंय, कॉर्नवालिसची कायमधारा पद्धत. मग आता कायमधारा पद्धत आहे, त्यानंतर आली होती रयतवारी पद्धत. रयतवारी आहे, कोणाच्या काळामध्ये होती? मनरो, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. यस. त्यानंतर जर आपण बघितलं महालवारी पद्धत आहे, महालवारी. जर आपण बघितलं जो काही त्या ठिकाणी होल्ट मॅकेन्झी आहे, त्या मॅकेन्झीच्या अहवालावर आधारित ही जी काही पद्धत आहे ती सुरू करण्यात आलेली होती. ठीक आहे. तर लक्षात ठेवायचंय तुम्हाला होल्ट मॅकेन्झी
याच्या अहवालावर आधारित ही पद्धत त्या ठिकाणी सुरू करण्यात आली होती. मग आता ह्या पद्धती तर आहेतच, मात्र कसा प्रश्न विचारला जाऊ शकतो की आता ह्या पद्धती ज्या आहेत त्या कोणत्या प्रदेशामध्ये लागू करण्यात आलेल्या होत्या, कोणत्या प्रदेशामध्ये तुम्हाला लागू करण्यात आल्या होत्या यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. त्याचबरोबर जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी कोणी लागू केली, कोणी लागू केलेली आहे हे तुम्हाला विचारलं जाईल. किती टक्के भूभागावर, ठीक आहे, किती टक्के भूभागावर पद्धत लागू होती हा सुद्धा विचारलं जाईल, तुम्हाला लक्षात घ्या. 51% भूभागावर रयतवारी लागू होती आणि त्याचप्रमाणे जर आपण बघितलं 31% भागावर महलवारी त्या ठिकाणी लागू होती, 15% भागावर कायमधारा पद्धत लागू होती. मग कोणती पद्धत किती टक्के भूभागावर लागू होती यावर सुद्धा तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जाईल, ठीक आहे. किंवा याच ज्या काही जमीन महसूल सुधारणा पद्धती आहेत यांची दुसरी नावं काय आहे, मालगुजारी कोणाला म्हटलं जातं, जमीनदारी कोणाला म्हटलं जातं. त्याचप्रमाणे जर आपण बघितलं तर जमीनदारी पद्धत आपण त्या ठिकाणी कायमधारा पद्धतीला जमीनदारी पद्धत त्या ठिकाणी म्हणतो. रयतवारी पद्धती आहेत, महालवारी पद्धत आहे. महालवारीमध्ये जर आपण बघितलं लंबरदार हा जो काही गावचा प्रमुख होता, लंबरदार याच्याकडे काय करण्यात आलं होतं, जबाबदारी टाकण्यात आली होती महसूल गोळा करण्याची. मग हे छोटे छोटे जे काही पॉइंट आहे ते तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. जमीन महसूल सुधारण्यासाठी नेमण्यात आलेले जे काही आयोग आहेत, आयोग सुद्धा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आणि हे आयोग कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळामध्ये त्या ठिकाणी नेमण्यात आले होते ते सुद्धा माहिती घेणं गरजेचं आहे. ओके, तर महलवारी, कायमधारा, रयतवारी पद्धती लक्षात ठेवा. यांचं स्वरूप कशा पद्धतीचं होतं, स्वरूप लक्षात घ्यायचं आहे. स्वरूप म्हणजेच काय, कोण महसूल गोळा करत होता आणि कोणाला देत होतं हे सुद्धा बघणं गरजेचं आहे, ठीक आहे. तर अशा पद्धतीनं पंचवार्षिक, वार्षिक पद्धत, कायमधारा पद्धत, रयतवारी पद्धत आणि महलवारी पद्धत ह्या तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आणि त्याविषयीची संबंधित अधिकारी कोणत्या भागामध्ये लागू होती, किती टक्के भूभागावर लागू होती, तिचं स्वरूप काय होतं आणि ते कोणी सुरू केलं इत्यादी पॉइंट तुम्हाला बघणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा पुढे बघूयात आपण. नेक्स्ट जर आपण टॉपिक बघितला तर गव्हर्नर जनरल तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. गव्हर्नर जनरल, भारताचे गव्हर्नर जनरल. मग आता गव्हर्नर जनरल जर आपण बघितलं तर खूप सारे गव्हर्नर जनरल आहेत आणि आयोगानं आतापर्यंत त्यांच्यावर 23 प्रश्न विचारले. तुम्हाला लक्षात घ्या किती 23 प्रश्न जे आहेत ते आजपर्यंत त्या ठिकाणी विचारलेले आहेत. मग कोणते कोणते गव्हर्नर जनरल महत्वाचे आहेत तर तुम्हाला लक्षात घ्या. पहिला आहे वॉरेन हेस्टिंग. वॉरेन हेस्टिंग्स तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. तर हा एक गव्हर्नर जनरल जो आहे तो त्या ठिकाणी महत्वाचा आहे. दुसरा जर आपण बघितला तर तुम्हाला याच्यामध्ये जो काही मेयो वगैरे आहे, मेयो वगैरे जे आहे ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर जर आपण बघितलं तर बेंटिंग आहे. कोण आहे, बेंटिंग आहे. त्यानंतर बघा कॅनिंग आहे. कॅनिंग सुद्धा महत्वाचं आहे, ठीक आहे. मी रॅन्डम तुम्हाला लिहून देतोय, फक्त लक्षात घ्या. त्यानंतर जर आपण बघितलं डलहौसी आहे. डलहौसी हा एक गव्हर्नर जनरल महत्वाचा सांगता येतो. पुढे जर आपण बघितलं तर जो काही लिटन आहे, लिटन, रिपन तुम्हाला लक्षात घ्यायचे आहेत. लिटन आहे. त्यानंतर जर आपण बघितलं रिपन आहे. हा गव्हर्नर सुद्धा महत्वाचा आहे. यांच्यावर सुद्धा आयोगाने आजपर्यंत प्रश्न जे आहेत ते आपल्याला विचारलेले आहेत. वॉरेन हेस्टिंग, मेयो आहे, बेंटिंग आहे, कॅनिंग आहे, डलहौसी, लिटन, रिपन हे काही महत्वाचे गव्हर्नर तुम्हाला लक्षात घ्यायचे आहेत. त्याचबरोबर अजून एक आपला राहिलेला आहे बघा, तो म्हणजे कॉर्नवॉलिस. कॉर्नवॉलिस एक महत्वाचा आहे. त्यानंतर जर आपण बघितलं लॉर्ड कर्झन, कर्झन सुद्धा आहे. त्यानंतर बघा महत्वाचा आपल्याला सांगता येतो तो म्हणजे लॉर्ड हार्डिंग. हार्डिंग लक्षात ठेवा. हार्डिंग कोणता, द्वितीय. याच्यावर सुद्धा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत. तर हे महत्वाचे काही गव्हर्नर जनरल आहेत ज्यांच्यावर हमखास परीक्षेमध्ये आपल्याला काय केले जातात, प्रश्न जे आहेत ते विचारले जातात, ठीक आहे. प्रश्न येईल तर तुम्हाला या गव्हर्नर जनरलच्या संबंधित प्रश्न येईल. वॉरेन हेस्टिंग, मेयो, बेंटिंग, कॅनिंग, डलहौसी, लिटन, रिपन, कॉर्नवॉलिस, कर्झन आणि हार्डिंग. मग कोणाच्या काळामध्ये सतीबंदीचा कायदा झाला, कोणी त्या ठिकाणी खालसा करण्याचं धोरण त्या ठिकाणी वापरलेलं होतं, त्याचप्रमाणे कोणाच्या काळामध्ये जी काही दत्तक वारसा नामंजूर तत्व असेल किंवा तैनाती फौजेचे करार असतील, ठीक आहे. कोणी त्या ठिकाणी बंगालची फाळणी केलेली होती, कोणाच्या काळामध्ये बंगालची फाळणी रद्द झालेली होती, असे प्रश्न तुम्हाला विचारले जातील, ठीक आहे. जे काही गव्हर्नर जनरल आहेत त्यांच्या काळामध्ये कोणतं युद्ध झालेलं होतं, त्याचबरोबर जर आपण बघितलं त्यांनी कोणत्या सुधारणा केल्या होत्या, कोणते प्रतिबंधक कायदे इथं लागू केलेले होते. तर ह्या सगळे जे काही महत्वाचे मुद्दे आहेत ते तुम्हाला यातून करून जायचे आहेत, ठीक आहे. तर हा भाग सुद्धा महत्वाचा आहे. आजपर्यंत 23 प्रश्न या एका घटकावर त्या ठिकाणी तुम्हाला विचारण्यात आलेले आहेत, लक्षात घ्या.
ठीक आहे. रेग्युलेटिंग ऍक्ट जे काही कायदे आहेत त्या कायद्यावर आजपर्यंत 22 प्रश्न आयोगाने त्या ठिकाणी विचारलेले आहेत. किंवा ज्या काही जमीन महसूल सुधारणा पद्धती आहेत त्याच्यावर आजपर्यंत आयोगाने 10 प्रश्न त्या ठिकाणी विचारलेले आहेत. तर महत्वाचे काही घटक आहेत ते आपण या ठिकाणी कव्हर करतोय. ओके, पुढे जाऊयात. बघा, पुढे जर आपण बघितलं तर या ठिकाणी नेक्स्ट जो काही आपल्याला घटक सांगता येईल तो आहे याच्यामध्ये बघा, ब्रिटिशांचं जे काही धोरण आहे म्हणजे सामाजिक, आर्थिक आणि जे काही राजकीय धोरण वगैरे आहे किंवा प्रशासकीय धोरण वगैरे आहे ते आपल्याला या ठिकाणी महत्वाचं सांगता येतं. आर्थिक किंवा प्रशासकीय. आता हे जे काही धोरणं आहेत ब्रिटिशांची, हे काय आहेत? धोरणं आहेत. या धोरणांवर सुद्धा प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जातात. सामाजिक, आर्थिक आणि प्रशासकीय धोरण ब्रिटिशांचं. मग आता यामध्ये जर आपण बघितलं, मग सामाजिक धोरण काय होतं, त्यांनी कोणते कायदे त्या ठिकाणी केलेले आहेत, तिथल्या पद्धती वगैरे बंद करण्यासाठी ते तुम्हाला करून जाणं महत्वाचं आहे. सतीबंदीचा कायदा असेल किंवा गुलामगिरीचा विषयी संबंधित जे काही कायदे असतील किंवा बालविवाह असेल, विधवा पुनर्विवाहाशी संबंधित ज्या काही बाबी असतील किंवा सामाजिक सुधारणा व्हावे यासाठी काय काय प्रयत्न त्यांनी केले होते हे बघणं त्या ठिकाणी महत्वाचं आहे. किंवा त्या सामाजिक धोरण नेमकं त्यांचं कसं होतं, त्याच्या जन्म, जात, वंश वगैरे याच्यावर भेदभाव होता का, किंवा शिक्षण क्षेत्रामध्ये काही भेदभाव वगैरे होता का, ह्या सगळ्या बाबी तुम्हाला त्या ठिकाणी बघून जाणं आहे. आता आर्थिक बाबीमध्ये जर आपण बघितलं, ब्रिटिशांनी इथं केलेल्या ज्या काही आर्थिक सुधारणा आहेत, मात्र त्या आर्थिक सुधारणा कोणासाठी होत्या? फक्त ब्रिटिशांसाठी होत्या. भारतीयांसाठी त्या आर्थिक सुधारणा होत्या का? तर नाही, लक्षात घ्या. मग ब्रिटिशांनी इथं काय केलं होतं? तर त्या ठिकाणी नगदी पिकांना प्रोत्साहन दिलं होतं. नगदी पिकं म्हणजेच त्यांनी काय केलेलं होतं? तर शेतीचं व्यापारीकरण केलेलं होतं. शेतीचं व्यापारीकरण त्यांनी केलेलं होतं. म्हणजे जर आपण बघितलं, जसं की ताग असेल, ऊस असेल, कापूस असेल, अशा पिकांना त्यांनी काय केलं होतं? लागवडीसाठी प्रोत्साहन दिलं होतं. त्यामुळं अन्नधान्याची टंचाई निर्माण झाली होती. बंगालची जी काही अर्थव्यवस्था आहे ती खिळखिळी होऊन बसलेली होती, लक्षात घ्या, या ब्रिटिशांच्या शेतीच्या व्यापारीकरणामुळं. नगदी पिकांनाच प्रोत्साहन द्यायला चालू केलं होतं. मग इतर अन्नधान्याचं उत्पादन जे आहे ते घटत चाललेलं होतं. शेतीवर असणारे छोटे मोठे उद्योगधंद्यांचा सुद्धा ऱ्हास जो आहे तो या ब्रिटिशांच्या चुकीच्या आर्थिक धोरणामुळे या ठिकाणी झालेला आपल्याला पाहायला मिळतो. ओके, त्याचबरोबर जर आपण बघितलं, ब्रिटिशांनी काय केलेलं होतं? तर इथं रेल्वे व्यवस्था जी आहे ती सुरू केलेली होती. रेल्वे व्यवस्था जी आहे ती सुरू केलेली होती. आता ही सुद्धा कोणाच्या फायद्यासाठी? ब्रिटिशांच्या फायद्यासाठी होती, लक्षात घ्या. भारतीयांच्या फायद्यासाठी त्यांनी रेल्वे भारतात आणली नव्हती. म्हणजे त्यांना कच्चा माल जलद गतीने बंदरापर्यंत पोहोचवायचा होता आणि तिथून तो माल त्यांच्या मायदेशामध्ये त्या ठिकाणी न्यायचा होता. अशा हेतूने त्यांनी हे रेल्वेचं जाळं उभारलेलं होतं. म्हणजे जिथं जिथं कच्चा माल अधिक अशा ठिकाणी त्यांनी काय केलं होतं? रेल्वेचं जाळं जे आहे ते उभारलेलं होतं. किंवा जलद गतीने सैन्याची हालचाल त्या ठिकाणी करता यावी यासाठी सुद्धा त्याचा उपयोग त्यांनी केलेला आपल्याला पाहायला मिळतो. ठीक आहे, तर रेल्वे जी काही आहे ते रेल्वे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. रेल्वेच्या बाबतीत जर आपण बघितलं, ब्रिटिशांनी स्थापन केलेल्या कंपन्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. रेल्वेशी संबंधित आयोग तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. पहिली रेल्वे कुठून कुठे धावली ते सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, ह्या काही महत्वाच्या बाबी तुम्हाला लक्षात ठेवायच्या. रेल्वेशी संबंधित जे काही आयोग आहे त्याच्यावर सुद्धा प्रश्न त्या ठिकाणी विचारलेला आहे. कुठून कुठं धावली आणि त्यातलं अंतर काय होतं, इंजिन कोणते कोणते होते, ह्या बाबी तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यानंतर जर आपण बघितलं तर यांनी तार यंत्रणा उभारलेली होती. ठीक आहे, ब्रिटिशांची तार यंत्रणा आहे. टपाल सेवा त्यांची त्या ठिकाणी तुम्हाला लक्षात घ्यायची आहे. तर ह्या बाबी सुद्धा तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. इथे सुद्धा प्रश्न परीक्षेमध्ये आलेला होता आणि हे सगळं सुरू करण्याचा उद्देश काय होता? तर त्यांचा फायदा होता. कोणाचा? ब्रिटिशांचा. भारतीयांचा फायदा होता का? भारतीयांच्या फायद्यासाठी हे केलं गेलं नाही. ब्रिटिशांच्या फायद्यासाठी या सगळ्या ज्या काही सुविधा आहेत ते त्यांनी इथं बनवलेल्या होते. जर रस्ते वगैरे जे आहेत ते त्यांच्या सगळ्या सुविधा ज्या आहेत त्यांना मिळाव्यात या हेतूने त्या ठिकाणी बनवण्यात आलेलं होतं. ठीक आहे, तार यंत्रणा कुठून कुठं टाकण्यात आली होती? पहिली टपाल सेवा कोणत्या 2 शहरादरम्यान सुरू झालेली होती? विजेवर चालणारी रेल्वे असेल किंवा ट्राम असेल, या सगळ्या बाबी तुम्ही एकदा बघून जायचं आहे. ओके, तर हे जे काही धोरण आहे त्यांचं तुम्ही लक्षात ठेवू शकता. ओके, जे काही आर्थिक बाबी आहेत त्या आर्थिक बाबीवर तुम्हाला हमखास प्रश्न जे आहेत ते त्या ठिकाणी विचारले जातील. बाकींच्या बाबीपेक्षा आर्थिक बाबीवर प्रश्न तुम्हाला विचारले जातील. आता हे जे काही त्यांच्या आर्थिक बाबी आहेत किंवा भारतीय संपत्तीचं निस्सारण होत होतं, म्हणजे भारतातली संपत्ती कुठं जात होती? ब्रिटनला जात होती. मग यावर टीका करणारे सुद्धा काही लोक आहेत, लक्षात घ्या. त्यांनी काय केलं होतं? टीका केला होता, त्याच्या विरोधात त्यांनी लेखन केलं होतं. मग यामध्ये कोण कोण येतात आपल्याला? दादाभाई नौरोजी, लक्षात घ्या.
दादाभाई नौरोजींनी या संपत्तीच्या निस्तारणावर टीका केली होती. लोकहितवादी आहेत. कोण आहेत? लोकहितवादी आहेत. लोकहितवादी यांनी काय म्हटलेलं होतं? लक्ष्मी विलायतेस चालली असं म्हटलेलं होतं. त्यानंतर जर आपण बघितलं, न्यायमूर्ती रानडे आहेत, जोशी आहेत. त्याचबरोबर जर आपण बघितलं तर या ठिकाणी आपल्याला सांगता येतात राजाराम मोहन राय, यांनी सुद्धा त्यांच्या या धोरणावर त्या ठिकाणी टीका केली होती. खंडणी हा शब्द त्यांनी पहिल्यांदा वापरलेला होता बघा. कोणी? राजाराम मोहन राय यांनी. ठीक आहे, खंडणी हा शब्द त्यांनी प्रथम त्यांच्या विरोधात वापरलेला होता. त्याचबरोबर जर आपण बघितलं, गोपाळ कृष्ण गोखले आहेत. ठीक आहे, तर हे काही सुधारक आहेत ज्यांनी काय केलं होतं, तर ब्रिटिशांच्या या आर्थिक धोरणावर टीका केलेली होती. लक्षात घ्या. मग यांनी काय मत मांडली का, त्याचबरोबर यांनी कोणते पुस्तकं लिहिली आहेत का, तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचंय. काय टीका केलेली आहे हे सगळ्या बाबी तुम्हाला करून जायचं आहे व्यवस्थित. ठीक आहे, तर या बाबी महत्वाच्या आहेत ज्यावर हमखास प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातात. त्याचबरोबर महत्वाचा भाग काय आहे, तर वेगवेगळे पुस्तकं सुद्धा लिहिण्यात आलेली आहेत. लक्षात घ्या, ग्रंथ पुस्तकं सुद्धा ब्रिटिशांच्या या धोरणावर त्या ठिकाणी लिहिले. दादाबाई नौरोजी असतील, रमेशचंद्र दत्ता असतील, यांची जी काही पुस्तकं आहेत ते सुद्धा तुमच्यासाठीचे महत्वाचे आपल्याला सांगता येतात. ठीक आहे, तर हे सामाजिक आर्थिक प्रशासकीय धोरणाबाबत फक्त तुम्हाला आर्थिक जे काही बाबी आहेत याच्यावर खूप जास्त प्रश्न आयोगाने त्या ठिकाणी विचारलेले आहेत. त्यासाठी हा भाग महत्वाचा आपल्याला सांगता येतो. पुढे जर आपण बघितलं, नेक्स्ट जर आपण घटक बघितलं तर 1857चा उठाव तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे. ठीक आहे, 1857चा जो काही उठाव आहे, च्या उठावाविषयी महत्वाच्या बाबी आपण त्या ठिकाणी जाणून घेऊयात. आता 1857चा जर उठाव आपण बघितला तर यामध्ये बघा काही महत्वाचे पॉइंट तुम्हाला लक्षात घ्यायचे आहेत 1857च्या उठावाच्या बाबतीत. आता मुळात जर आपण बघितला, आता 1857चा उठाव तो महाराष्ट्राशी संबंधित असेल किंवा भारताशी संबंधित असेल, दोन्ही आपण एकत्र त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करूयात. ओके, किंवा आपण इथं फक्त भारतातील उठावाशी संबंधित त्या ठिकाणी बाबी ज्या आहेत त्या बघूयात. मग आता तुम्हाला लक्षात काय ठेवायचे आहेत, तर उठावाचं ठिकाण काय होतं आणि उठावाचं नेतृत्व कोण करत होतं, यावर जोड्या जुळवायला प्रश्न तुम्हाला काय केलेले आहेत, विचारलेले आहेत. उठावाचं ठिकाण आणि त्या उठावाचं नेतृत्व कोण करत होतं. आता उठावाचे जे काही ठिकाणं आहेत आणि तिथले नेतृत्व आहेत, मात्र तिथला उठाव दडपून कोणी टाकला, दडपून कोणी टाकला, यावर सुद्धा तुम्हाला परीक्षेमध्ये काय जोड्या जुळवायला प्रश्न जो आहे ते त्या ठिकाणी विचारले गेलेले आहेत. एकतर उठावाचं ठिकाण आणि त्या उठावाचं नेतृत्व कोण करत होतं आणि कुठला उठाव कोणत्या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी दडपून टाकला, यावर तुम्हाला प्रश्न परीक्षेमध्ये जोड्या जुळवायला या ठिकाणी विचारले गेलेले आहेत. त्यासाठी हा भाग महत्वाचा आहे. त्याचप्रमाणे बघा 1857च्या उठावाबाबत कोणाचं काय मत होतं, 1857च्या उठावाबाबत मते, यावर सुद्धा प्रश्न त्या ठिकाणी विचारलेले आहेत. सावरकरांचं मत काय होतं. ठीक आहे, त्याचप्रमाणे जर आपण बघितलं, पंडित जवाहरलाल नेहरू यांचं मत काय होतं, अशोक मेहता यांचं मत काय होतं, आर.सी. मुजुमदार यांचं मत काय होतं, तर मतं तुम्हाला लक्षात घ्यायचे. त्यावर सुद्धा जोड्या जुळवायला प्रश्न आपल्याला याआधी परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत. ओके, त्यानंतर बघा 1857च्या उठावाचा परिणाम काय झालेला आहे, काय परिणाम काय झालेला आहे, 1857च्या उठावाचा परिणाम नेमका काय झालेला आहे. आता परिणाम जर आपण बघितला तर राणीनं काय केला होता, जाहीरनामा त्या ठिकाणी प्रसिद्ध केला होता आणि त्या जाहीरनाम्यामध्ये त्यांनी वेगवेगळ्या मुद्दे जे आहेत ते तरतुदी ज्या आहेत त्या ठिकाणी केलेल्या होत्या. त्याचबरोबर 1858चा जो काही कायदा आहे तो या ठिकाणी पारित करण्यात आलेला होता. लक्षात घ्या, म्हणजे हे परिणामामुळे झालेलं आहे. त्याचप्रमाणे जर आपण बघितलं, सैन्याची पुनर्रचना करण्यात आलेली होती, सैन्याची पुनर्रचना त्या ठिकाणी करण्यात आली होती. लक्षात घ्या. ठीक आहे, तर ह्या बाबी महत्वाच्या आहेत. तर 1857च्या उठावाचा हा परिणामच होता की जाहीरनामा काढला, 1857चा कायदा काढला आणि सैन्याची पुनर्रचना त्यांनी त्या ठिकाणी केलेली आपल्याला सांगता येते. ओके, तर या बाबी महत्वाच्या आहेत. मग आता अजून महत्वाचा मुद्दा आपल्याला काय सांगता येतो की 1857च्या उठावाला जर आपण बघितलं, कोणी पाठिंबा दिला नाही किंवा कोणी तटस्थ त्या ठिकाणी राहिलेलं होतं, तर तटस्थाची भूमिका कोणी घेतली होती. बघा 1857च्या उठावाला बरेचसे जे काही राजे महाराजे आहेत किंवा संस्थानिक आहेत यांनी काय केलं होतं, एक तर तटस्थाची भूमिका घेतली किंवा ब्रिटिशांना त्यांनी पाठिंबा दिला होता. मग यामध्ये कोण कोण होते आज सुद्धा तुम्हाला प्रश्न त्या ठिकाणी परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. त्यामुळे लक्षात घ्या, जे काही निजाम वगैरे आहे, हैदराबादचा निजाम आहे, ग्वाल्हेरचे शिंदे आहेत, ठीक आहे,
नवाब वगैरे जर आपण बघितलं, वेगवेगळ्या ठिकाणचे जे काही नवाब आहेत ते सुद्धा आपल्या ठिकाणी सांगता येतात. तर ह्यांनी काय केलं होतं, भोपाळचा वगैरे नवाब असेल, टिहरी टिकमगडचे राजे असतील, काश्मीरचा राजा असेल, नेपाळचे राजा असतील, यांनी काय केलेलं आहे, तर तटस्थाची भूमिका घेतली होती. मात्र या संस्थानिकांनी जर 1857च्या उठावामध्ये सहभाग घेतला असता, 1857चा उठाव यशस्वी झाला होता. हे अपयशाचं कारण आहे, कारण यासारखे जे काही संस्थानिक आहेत त्यांनी ब्रिटिशांना सपोर्ट केला होता, किंवा एक तर त्यांनी उठावाकर्त्यांना मदत केली नव्हती, त्यामुळे हा उठाव अपयश त्या ठिकाणी झाला होता. मग तुम्हाला कधी कधी परीक्षेमध्ये 1857च्या उठावाच्या अपयशाची कारण काय होती यावर प्रश्न त्या ठिकाणी विचारले जातात. किंवा जर आपण बघितलं 1857च्या उठावाशी संबंधित जे काही ग्रंथ आहेत, पुस्तकं आहेत, त्यावर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारले जातात. ते पुस्तक आणि त्याचे लेखक यावर सुद्धा परीक्षेमध्ये आपल्याला प्रश्न जे आहेत ते विचारले गेलेले आहेत. 1857च्या उठावामध्ये भिल्लांचा सुद्धा उठाव आपल्याला पाहायला मिळतो. त्या भिल्लांच्या उठावावर सुद्धा प्रश्न त्या ठिकाणी तुम्हाला विचारले जातील. 1857 मध्ये झालेले भिल्लांचे उठाव. ओके, तर हे भिल्लांचे उठाव सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी करून जायचं आहे. ठीक आहे, तर हे जे काही बाबी आहेत त्या 1857च्या उठावाबाबत आपण त्या ठिकाणी इथं क्लिअर केलेल्या आहेत. महाराष्ट्राचा आपण पुढे त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या इतिहासाविषयीच्या त्या ठिकाणी ज्या काही बाबी आहेत ते बघूयात. मात्र हा घटक अत्यंत महत्वाचा आहे, लक्षात घ्या, कारण की वारंवार आयोगाचा तुम्ही फेवरेट किंवा आवडता टॉपिक म्हटलं तरी चालेल, कोणता, 1857चा उठाव, ज्यावर हमखास आणि नेहमी प्रश्न जे आहेत ते विचारले गेलेले आहेत. उठावाचं ठिकाण, त्याचं नेतृत्व कोण करत होतं आणि ते उठाव दडपून कोणी टाकला याशी संबंधित जोड्या जुळवायला प्रश्न, 1857च्या उठावाचं मत कोणाचं काय होतं यावर प्रश्न आलेले आहेत. त्याचा परिणाम काय झालेला आहे, जाहीरनाम्यामध्ये काय होता, 1857चा कायदा काय होता, सैन्याची पुनर्रचनेवर प्रश्न त्या ठिकाणी आलेले आहेत. तटस्थाची भूमिका कोणी घेतली होती, अपयशाची कारणं आणि 1857चा उठाव आणि त्यावर लिहिले गेलेले पुस्तकं आणि त्याचे लेखक, ह्या बाबी महत्वाच्या तुम्हाला याची लक्षात घ्यायच्या आहेत. ओके, यानंतर पुढे जाऊयात आपण. पुढे जर बघितलं तर महत्वाचं आपल्याला काय सांगता येतं, तर जे काही शिक्षण विषयक आयोग जे आहेत ते तुम्हाला या ठिकाणी काही लक्षात घ्यायचे आहेत, किंवा ब्रिटिशांची शैक्षणिक सुधारणा तुम्हाला लक्षात घ्यायच्या आहेत. आता शैक्षणिक सुधारणा जर आपण बघितलं तर शिक्षणाशी संबंधित जे काही असलेले आयोग आहेत, शिक्षणाशी संबंधित जे काही आयोग आहेत ते तुम्हाला या ठिकाणी लक्षात घ्यायचे आहेत. बघा, आयोग असतील किंवा शिक्षणाशी संबंधित असलेल्या योजना तुम्हाला या ठिकाणी लक्षात घ्यायच्या आहेत. आता यामध्ये जर आपण बघितलं तर बघा, महत्वाचं जे काही हंटर कमिशन आहे, शिक्षणाशी संबंधित हे कमिशन होतं, हंटर आयोग तुम्ही त्याला म्हणू शकता. मग या हंटर आयोगापुढे कोणी कोणी साक्ष दिली होती हे सुद्धा महत्वाचं आहे. महात्मा फुले आहेत, पंडित रमाबाई आहेत, सर सय्यद अहमद खान आहेत, त्यांनी काय केलं होतं, साक्ष दिलेली होती. साक्ष देणं म्हणजेच आपल्या मागण्या त्या ठिकाणी ठेवणं. पुढे जर आपण बघितलं, वुड्सचा खलिता आहे, वुड्सचा खलिता आहे, लक्षात घ्या, यातल्या काय तरतुदी होत्या त्या त्या ठिकाणी महत्वाच्या आहेत. त्याचबरोबर जर आपण बघितलं तर याशी संबंधित जे काही योजना आहेत इतर साऱ्या, ठीक आहे, इतर सुद्धा बऱ्याचशा त्या ठिकाणी योजना आपल्याला पाहायला मिळतात. आता काही वर्धा शिक्षण योजना एक त्या ठिकाणी तुम्हाला लक्षात घ्यायची आहे. बघा, वर्धा शिक्षण योजना. त्यानंतर भारताच्या स्वातंत्र्यानंतर एक महत्वाची योजना त्या ठिकाणी आपल्याला सांगता येते, ती म्हणजे राधाकृष्ण आयोग. राधाकृष्ण आयोगावर सुद्धा आयोगानं प्रश्न त्या ठिकाणी विचारलेला आहे. राधाकृष्ण आयोग आहे, ठीक आहे. वुड्सचा खलिता, हंटर आयोग आणि त्याचप्रमाणे जी काही विद्यापीठं आहेत, कोणत्या याच्यानुसार कोणती विद्यापीठं त्या ठिकाणी स्थापन करण्यात आली होती, ती विद्यापीठं तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत. येस, मुंबई, मद्रास आणि कलकत्ता या ठिकाणी 3 विद्यापीठं त्या ठिकाणी स्थापन करण्यात आली होती. त्याचबरोबर कोणत्या कायद्यानुसार भारतीय शिक्षणासाठी इथं काय, तर जे काही तरतूद आहे, पैशाची तरतूद आहे, ती त्या ठिकाणी करण्यात आली होती. 1813चा चार्टर ऍक्ट आहे, 1,00,000 रुपयाची तरतूद करण्यात आली होती. 1833चा चार्टर ऍक्ट आहे, ज्यामध्ये 10,00,000 रुपयाची शिक्षणासाठी, भारतीय शिक्षणासाठी काय करण्यात आली होती, तर तरतूद करण्यात आलेली होती. तर ह्या सुद्धा बाबी त्या ठिकाणी बघणं गरजेचं आहे. ओके, तर महत्वाचे जे काही मुद्दे आहेत ते आपण या ठिकाणी शिक्षणाविषयी संबंधित जे काही आयोग आहेत त्याच्याविषयी या ठिकाणी बघितलेले आहेत. आता पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे भारतातील ज्या काही सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळी आहेत त्या सुद्धा आपण या ठिकाणी कव्हर करूयात. ठीक आहे, कोणत्या चळवळी आहेत भारतातील, सामाजिक व धार्मिक सुधारणा चळवळी, यावर सुद्धा प्रश्न तुम्हाला हमखास विचारले गेलेले आहेत. ओके, तर हा भाग सुद्धा काय आहे, महत्वाचा आहे परीक्षेच्या दृष्टीने. भारतातील सामाजिक व धार्मिक सुधारणा चळवळी.
मग आता यामध्ये जर आपण बघितलं हल्ली प्रश्न कशावर येत आहेत, हल्ली प्रश्न जर आपण बघितलं हिंदू महासभा, हिंदू महासभेवर अलीकडे आपल्याला प्रश्न जे आहेत ते त्या ठिकाणी विचारले जात आहेत. ठीक आहे. त्याचबरोबर जर आपण बघितलं तर याच्यामध्ये आर्य समाज एक महत्वाचा आहे, आर्य समाजावर प्रश्न त्या ठिकाणी विचारले जातात. त्यानंतर जर आपण बघितलं जे काही ब्राह्मो समाज आहे, ब्राह्मो समाज आहे यावर प्रश्न त्या ठिकाणी विचारले जातात. यामध्ये बघा महत्वाचं आहे रामकृष्ण मिशन, रामकृष्ण मिशनवर प्रश्न त्या ठिकाणी तुम्हाला विचारले जातात. तर ह्या काही महत्वाच्या धार्मिक सामाजिक सुधारणा संघटना आहेत ज्याच्यावर प्रश्न जे आहेत ते आपल्या ठिकाणी विचारले जातात. ब्राह्मो समाज, आर्य समाज, रामकृष्ण मिशन आहे, हिंदू महासभा आहे, ह्या ठिकाणी ज्या काही धार्मिक सामाजिक सुधारणा संघटना आहेत किंवा सभा आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मग प्रश्न कशा स्वरूप कसं असतं प्रश्नाचं ते सुद्धा आपण या ठिकाणी बघूयात. स्वरूप कसं असतं प्रश्नांचं, तर यामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी काय बाबी लक्षात घ्यायची आहे की संघटना, आता एखादी संघटना आहे समजा, या संघटनेचे, ठीक आहे संघटना आहे, संघटनेचे तुम्हाला काय पॉइंट महत्वाचे आहेत, एकच मिनिट. समजा ही संघटना आहे, ठीक आहे संघटना आहे आणि या संघटनेविषयी बघा तुम्हाला काय विचारलं जातं, तर याचे संस्थापक तुम्हाला विचारले जातात. ठीक आहे, संस्थापकावर प्रश्न विचारला जाईल. त्याचबरोबर स्थापना कोठे झाली, ठीक आहे स्थापना कोठे झाली यावर तुम्हाला प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातील. त्याचबरोबर संस्थापक झालेले आहेत, कधी स्थापना झाली, ठीक आहे स्थापना कधी झाली यावर तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्न विचारले जातील. त्याचबरोबर संघटना स्थापन करण्यासाठी सहकार्य कोणाकोणाचं त्या ठिकाणी लाभलेलं आहे, संघटनेचे तत्व काय आहेत, संघटनेचं उद्दिष्ट काय आहे यावर प्रश्न त्या ठिकाणी विचारला जाईल. त्याचबरोबर जर आपण बघितलं तर हे काही महत्वाचे तुम्हाला पॉइंट जे आहेत ते लक्षात ठेवायचे आहेत. त्याचप्रमाणे अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे यांनी काम काय केलेलं आहे. ठीक आहे, तर हे इत्यादी पॉइंट जे आहेत ते तुम्हाला संघटनेशी संबंधित लक्षात ठेवायचे आहे. ओके, इत्यादी पॉइंट तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. म्हणजेच बघा संस्थापक कोण आहे हे माहिती आपल्याला पाहिजे, संघटनेचा संस्थापक, स्थापना कोणत्या ठिकाणी झाली, स्थापना कधी झाली, त्याचप्रमाणे कोणाचं सहकार्य त्या संघटनेच्या स्थापनेला लाभलेलं आहे, संघटनेचे तत्व काय आहेत, संघटनेचे उद्दिष्ट काय आहेत आणि त्या संघटनेनं काम काय केलेलं आहे, कार्य काय केलेलं आहे, हे बाबी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे, संघटना अभ्यासत असताना आपण अशा पद्धतीने त्या ठिकाणी अभ्यासलं पाहिजे. मग तुम्हाला संघटना, संघटनांचे संस्थापक यावर जोड्या जोड्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याचप्रमाणे एखादी संघटना आहे ती संघटना स्थापन करणाऱ्या संघटना म्हणा किंवा एक सामाजिक जे काही समाज म्हणता येईल किंवा सभा त्याला म्हणता येईल ती तुम्ही त्या ठिकाणी म्हणू शकता. ठीक आहे, आर्य समाज असेल, सत्यशोधक समाज असेल किंवा ब्राह्मो समाज वगैरे असतील, समाज म्हणा किंवा त्याला तुम्ही संघटना त्या ठिकाणी म्हणू शकता, समाज सभा त्याला म्हणता येईल. हेच लक्षात घ्या. मग एखादा समाज असेल, सभा असेल, संघटना असेल स्थापन करण्यासाठी कोणत्या व्यक्तींचं सहकार्य लाभलं होतं, त्याची तत्व काय होती, अशा प्रश्न जे आहेत ते आजकाल आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जातात. त्यासाठी हा भाग व्यवस्थितरित्या करून जाणं गरजेचं आहे. ओके, त्यानंतर जर आपण पुढे बघितलं, पुढे महत्वाचा पॉइंट आपल्याला काय सांगता येतो, तर राष्ट्रीय काँग्रेस हा महत्वाचा आयोगाचा अजून एक आवडतीचा टॉपिक आहे. काँग्रेसची स्थापना व अधिवेशन. ठीक आहे, काँग्रेसची स्थापना व अधिवेशन. बघा वाचत असताना तुम्हाला काय करायचं आहे, या मुद्द्यांवर फोकस करायचं आहे, कारण की हे मुद्दे महत्वाचे आहेत, लक्षात घ्या. आता काँग्रेसची स्थापनेमध्ये जर आपण बघितलं तर याचे तुम्हाला दोन भाग त्या ठिकाणी करायचे आहेत. काँग्रेसच्या स्थापनेआधी ज्या काही संघटना स्थापन झाल्या होत्या, म्हणजेच काँग्रेस पूर्व संघटना, काँग्रेस पूर्व संघटना सुद्धा तुम्हाला या ठिकाणी अभ्यासणं गरजेचं आहे. मग काँग्रेस पूर्व संघटना कोणत्या कोणत्या होत्या ह्या सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी माहिती असणं गरजेचं आहे. इंडियन असोसिएशन या संघटनेविषयी तुम्हाला वाचून जायचं आहे. त्याचबरोबर जर आपण बघितलं
जी काही ईस्ट इंडिया असोसिएशन आहे, ईस्ट इंडिया असोसिएशन आहे, ही एक महत्वाची आहे. विदेशामध्ये स्थापन झालेली ही संघटना तुम्हाला लक्षात घ्या, दादाभाई नौरोजींची आहे. विदेशात का स्थापन करण्यात आली, त्याचा हेतू काय होता, ह्या सगळ्या बाबी तुम्हाला त्या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे. त्यानंतर जर आपण बघितलं, एक बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन नावाची संघटना आहे. 1985 साली, म्हणजे जानेवारी 1985 साली स्थापन झाली होती, जिनं काय केलं तर राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशन पार पाडण्याची जबाबदारी घेतलेली होती. तर बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन सुद्धा एक महत्वाची संघटना आहे. त्यानंतर जर आपण बघितलं तर बॉम्बे असोसिएशन तुम्हाला याच्यामध्ये सांगता येतं, बॉम्बे असोसिएशन आहे. त्यानंतर पुढे जर आपण बघितलं तर महत्वाची आपल्याला सांगता येतं भारत सेवक समाज, भारत सेवक समाज सुद्धा आपल्याला याच्यामध्ये त्या ठिकाणी सांगता येतं. सामाजिक सुद्धा कार्य होतं आणि राजकीय कार्य सुद्धा तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. याच्यामध्ये जर आपण बघितलं तर जमीनदारी असोसिएशन, जमीनदारी असोसिएशन लक्षात घ्या, भारतातील पहिली काय होती, राजकीय संघटना होती. ठीक आहे, बॉम्बे असोसिएशन ही महाराष्ट्रातली पहिली राजकीय संघटना होती. त्यानंतर आहे बघा पुणा सार्वजनिक सभा वगैरे, तुम्ही त्याला त्या ठिकाणी घेऊ शकता. पुणा सार्वजनिक सभा सुद्धा तुम्ही याच्यामध्ये घेऊ शकता या संघटनेविषयी. ठीक आहे, तर हे महत्वाचे काही तुम्हाला काय करायचे आहेत, तर संघटना ज्या आहेत त्या व्यवस्थित करून जायच्या आहेत. इंडियन असोसिएशन, ईस्ट इंडिया असोसिएशन, बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन, बॉम्बे असोसिएशन, भारत सेवक समाज, जमीनदारी असोसिएशन आणि पुणा सार्वजनिक सभा, ह्या काही महत्वाच्या संघटना आपल्या ठिकाणी सांगता येतात. ओके, पुढे जर आपण बघितलं, आता राष्ट्रीय काँग्रेस विषयी आणि त्याच्या अधिवेशनाविषयी जर आपण बघितलं तर काही महत्वाचे अधिवेशन तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. बघा, अधिवेशन महत्वाचं आहे. कधीच अधिवेशनच्या बाबतीत जर आपण बघितलं तर या अधिवेशनाच्या बाबतीत जर आपण बघितलं ते त्याचं ठिकाण जे आहे ते महत्वाचं आहे. ठिकाण, त्याचे अध्यक्ष आणि त्या अधिवेशनाचं वैशिष्ट्य. ठीक आहे, तर ह्या बाबी तुम्हाला या अधिवेशनाच्या बाबतीत माहिती असणं गरजेचं आहे. कोणतं अधिवेशन कोण्या ठिकाणी भरलं होतं, त्याचे अध्यक्ष कोण होते आणि त्या अधिवेशनाचं वैशिष्ट्य काय होतं. ओके, जर आपण बघितलं तर भारतातलं जे काही राष्ट्रीय काँग्रेसचे जे पहिलं अधिवेशन झालं होतं ते कोणाचं अध्यक्षतेखाली झालं होतं, एम.एस. चंद्र बॅनर्जी यांच्या अध्यक्षतेखाली. ते काय होते, पहिले पहिले ख्रिश्चन व्यक्ती होते ज्यांनी या राष्ट्रीय काँग्रेसचं अध्यक्षपद भूषवलेलं होतं. दुसरं जर आपण बघितलं, दादाभाई नौरोजी लक्षात घ्यायचे आहेत, पहिले पारशी व्यक्ती होते. तिसरे आहेत, जर आपण बघितलं तिसऱ्या अधिवेशनात जर आपण बघितलं, मुस्लिम व्यक्ती त्या ठिकाणी काय होते, त्याचे पहिले अध्यक्ष होते. पहिले मराठी कोण होते हे सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. ओके, त्याचबरोबर महाराष्ट्रात किती अधिवेशनं झालेली आहेत, मुंबईमध्ये किती अधिवेशनं झाली आहेत, कलकत्त्यामध्ये किती अधिवेशनं झालेली आहेत, सर्वाधिक अधिवेशन कोणत्या ठिकाणी झालेले आहेत, कलकत्तामध्ये सर्वाधिक अधिवेशनं झालेली आहेत. असे जे काही पॉइंट आहेत ते सुद्धा लक्षात ठेवायचे आहेत. मग कोणत्या अधिवेशनाचे कोणता ब्रिटिश व्यक्ती त्या ठिकाणी अध्यक्ष होता, कोणत्या अधिवेशनाला जागा मिळू नये यासाठी प्रयत्न झाले होते, कोणत्या अधिवेशनामध्ये त्या ठिकाणी डफरीनं गार्डन पार्टी दिलेली होती, ह्या सुद्धा जे काही पॉइंट आहेत ते महत्वाचे आहेत. कोणत्या अधिवेशनामध्ये पहिल्यांदा राष्ट्रगीत गाण्यात आलं, कोणत्या अधिवेशनामध्ये पहिल्यांदा वंदे मातरम गाण्यात आलेलं होतं, कोणत्या अधिवेशनाचे अध्यक्ष गांधीजी होते, कोणत्या अधिवेशनाचं अध्यक्ष पहिल्यांदा एक महिलेकडे त्या ठिकाणी गेलेलं होतं, पहिली भारतीय महिला अध्यक्ष कोण होती, हे काही महत्वाचे पॉइंट जे आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवायचे. कोणत्या अधिवेशनामध्ये संपूर्ण स्वराज्याचा ठराव त्या ठिकाणी मांडण्यात आलेला होता, सगळ्यात तरुण अध्यक्ष कोण होते, कोणाला त्या ठिकाणी महत्वाचे नेते मात्र त्यांना अध्यक्षपद भूषवता आलं नव्हतं, असे कोण होते, लोकमान्य टिळक होते. मग हे महत्वाचं आहेत, लक्षात घ्या. काही अधिवेशनं महत्वाचे आहेत ज्यावर तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यामध्ये जर आपण बघितलं तर मुंबईचं पहिलं अधिवेशन तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. यस, त्यानंतर बघा महत्वाचं जर आपण बघितलं तर सुरतचं अधिवेशन तुम्ही लक्षात घेऊ शकता. 1907 साली हे अधिवेशन त्या ठिकाणी झालेलं होतं. त्यानंतर बघा 1916 सालचं लखनौ या ठिकाणी झालेलं जे काही अधिवेशन आहे ते महत्वाचं आहे, कारण की इथं राष्ट्रीय काँग्रेस आणि मुस्लिम त्याचप्रमाणे जहाल आणि मवा हे एकत्र त्या ठिकाणी आलेले होते. त्याचबरोबर जर आपण बघितलं 1917चं कलकत्ता अधिवेशन सुद्धा महत्वाचं आहे, ज्या अधिवेशनामध्ये त्या ठिकाणी पहिल्यांदा एका महिलेकडे काय गेलं होतं तर अध्यक्षपद गेलेलं होतं. ॲनी बेझंट तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. ठीक आहे, ॲनी बेझंट. त्यानंतर बघा कानपूर अधिवेशन तुम्हाला लक्षात ठेवायचंय. कानपूर अधिवेशन आहे 1925 सालचं, जिथं कोण होत्या तर सरोजिनी नायडू अध्यक्ष होतं, लक्षात घ्या. 1924 मधलं बेळगावचं अधिवेशन आहे, ज्याचे अध्यक्ष कोण होते, महात्मा गांधी होते. 1929 मध्ये जर आपण बघितलं लाहोर या ठिकाणी राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन पार पडलं होतं
आणि त्यामध्ये संपूर्ण स्वातंत्र्याचा किंवा संपूर्ण स्वराज्याचा काय करण्यात आलेलं होतं, ठराव जो आहे तो त्या ठिकाणी मांडण्यात आलेला होता. तर हे पॉइंट महत्वाचे आहेत, तुम्हाला लक्षात घ्यायचे. ठीक आहे. तर काही अधिवेशनं जे आहेत ज्यावर वारंवार प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये येतात ते तुम्हाला हे लक्षात घ्यायचे. ओके. तर हे जे काही महत्वाचे पॉइंट होते आपण राष्ट्रीय काँग्रेस विषयीचे ते या ठिकाणी अभ्यासलेले आहेत. अधिवेशनं, त्यांचे ठिकाण, त्यांचे अध्यक्ष महत्वाचे आहेत. 1905चं अधिवेशन सुद्धा महत्वाचं आहे, ज्याचे अध्यक्ष होते बनारसमध्ये झालं होतं आणि गोपाळकृष्ण हे काय होते, त्याचे अध्यक्ष होते. 1906ला कलकत्त्याला झालेलं होतं आणि त्याचे अध्यक्ष कोण होते, तर दादाभाई नौरोजी होते. आणि अध्यक्ष भाषणामधून त्यांनी काय केलं होतं, स्वराज्य हा शब्द पहिल्यांदा त्या ठिकाणी उच्चारलेला होता. यस. तर सुरत फूट वगैरे तुम्ही ह्या बाबी लक्षात घेऊ शकता. ही अधिवेशनं जी आहेत ती महत्वाची तुम्हाला लक्षात घ्यायची आहेत. ओके. कोणत्या अधिवेशनावर ब्रिटिशांनी बंदी घातलेली होती, काही अधिवेशनं अशी सुद्धा आहेत 2 वर्ष ब्रिटिशांनी काय केलं होतं, बंदी त्या ठिकाणी घातलेली होती. मग असे कोणते आहेत हे तुम्हाला व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी बघणं गरजेचं आहे. पुढे आपण जाऊयात. बघा, पुढे जर आपण बघितलं तर जे काही गांधी युग आहे किंवा राष्ट्रीय चळवळ आहे, राष्ट्रीय चळवळ ज्याला तुम्ही गांधी युग सुद्धा म्हणू शकता, म्हणजेच 1920 पासून 1947 पर्यंत जर याच्यामध्ये आपण बघितलं तर महत्वाचे काय आहे, तर असहकार चळवळ तुम्हाला लक्षात घ्यायची आहे. असहकार चळवळ आहे, महत्वाची आहे. त्याचप्रमाणे जर आपण बघितलं सविनय कायदेभंगाची चळवळ, सविनय कायदेभंगाची चळवळ आहे. त्यानंतर जर आपण बघितलं छोडो भारत, मग याचा अभ्यास करत असताना तुम्हाला काय करायचं आहे, महाराष्ट्राचा सुद्धा त्या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. सविनय म्हणजे ह्या बाबीचा अभ्यास करताना थोडं तुम्ही महाराष्ट्राला झुकता माप देऊन त्या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. असहकार चळवळ आणि महाराष्ट्र, सविनय कायदेभंग चळवळ आणि महाराष्ट्र, छोडो भारत चळवळ आणि महाराष्ट्र. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला महाराष्ट्राशी संबंधित असहकारातल्या बाबी, महाराष्ट्राशी संबंधित सविनय कायदेभंग चळवळीतल्या बाबी आणि महाराष्ट्राशी संबंधित छोडो भारत चळवळीतल्या संबंधितल्या बाबी तुम्हाला अभ्यासायच्या आहेत. म्हणजे असहकार चळवळीतलं महाराष्ट्रातलं योगदान, त्याचप्रमाणे सविनय कायदेभंगाच्या चळवळीतलं महाराष्ट्राचं योगदान, छोडो भारत चळवळीतलं महाराष्ट्राचं योगदान. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला याचा अभ्यास करायचा आहे. आणि इकडे प्रश्न एखादी तुम्हाला विचारला जातो. किंवा गांधीजींच्या संबंधित जर आपण बघितलं चंपारण्य सत्याग्रह असेल, खेडा सत्याग्रह असेल किंवा अहमदाबाद गिरणी सत्याग्रह असेल, त्यांचा जो काही रौलेट सत्याग्रह वगैरे आहे, ह्या सुद्धा पॉईंट त्यांच्याशी संबंधीचे महत्वाचे आपल्याला सांगता येतात. तर इतकं आधुनिक भारताच्या इतिहासाशी संबंधित इतके पॉईंट तुम्हाला महत्वाचे होते, ते आपण या ठिकाणी कव्हर केलेले आहेत. यानंतर आपण त्या ठिकाणी कव्हर करूयात महाराष्ट्राचा इतिहास. ठीक आहे. महाराष्ट्राचा जो काही इतिहास आहे, महाराष्ट्राचा जो काही इतिहास आहे त्याविषयी आपण महत्वाचे जे काही पॉइंट आहेत ते आता या ठिकाणी बघूयात. महाराष्ट्राच्या इतिहासाशी संबंधित आता महाराष्ट्राचा इतिहास ज्यावेळेस आपण अभ्यासतो त्यावेळेस तुम्हाला काही महत्वाचं जर म्हणलं तर इथं काय आहे, समाज सुधारक आहेत. समाज सुधारक आहेत, लक्षात घ्या. समाज सुधारकांवर हमखास प्रश्न जे आहेत ते आपल्याला विचारले जातात. समाज सुधारक अत्यंत महत्वाचे आहेत. मग कोणते कोणते समाज सुधारक आहेत यावर हे सुद्धा बघणं त्या ठिकाणी महत्वाचं आहे. त्यामध्ये तुम्हाला लक्षात घ्यायचे आहेत महात्मा फुले, महात्मा फुले यांच्यावर प्रश्न विचारले जातात. त्यानंतर जर आपण बघितलं तर जे काही आपले छत्रपती शाहू महाराज आहेत, शाहू महाराजांवर सुद्धा प्रश्न त्या ठिकाणी आपल्याला विचारले जातात. त्यानंतर बघा महत्वाचे आहेत म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुम्हाला लक्षात घ्यायचे आहेत. यांच्यावर सुद्धा बऱ्याचदा प्रश्न आपल्याला विचारले जातात. त्यानंतर तुम्हाला वीरा शिंदे हे लक्षात ठेवायचे आहेत. वीरा शिंदे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या खाली वीरा शिंदे का देतोय, कारण की या दोघांचं कार्य एकच आहे, लक्षात ठेवा. दलित उद्धारासाठी या दोघांनी प्रयत्न केले होते, त्यामुळे या दोघांच्या कार्यामध्ये साम्य आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. यांच्या संघटनांमध्ये आपल्याला साम्य पाहायला मिळतं. त्यामुळे इथं कन्फ्युजन होतं. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि वीरा शिंदे यांच्यामध्ये कन्फ्युजन होऊ द्यायचं नाही. ठीक आहे. डिप्रेस क्लासेस मिशन आणि डिप्रेस क्लासेस एज्युकेशन यामध्ये फरक आहे, लक्षात घ्या. यांनी लिहिलेले जे काही ग्रंथ आहेत त्यामध्ये सुद्धा साम्य वाटतं, यांनी केलेल्या कार्यामध्ये सुद्धा साम्य वाटतं. त्यामुळं मूळ काय आहे त्यातला फरक काय आहे हे तुम्ही वाचताना समजून घेतलं पाहिजे. यस. यानंतर जर आपण बघितलं तर आगरकर आहेत, आगरकर लक्षात घ्या. विष्णुबुवा ब्रह्मचारी तुम्हाला लक्षात घ्यायचे, विष्णू शास्त्री चिपळूणकर तुम्हाला लक्षात घ्यायचे आहेत. नाना शंकर शेठ
त्याचप्रमाणे जर आपण बघितलं रयत शिक्षण संस्थेचे तुम्हाला रयत शिक्षण संस्थेशी संबंधितच्या ज्या काही बाबी आहेत ते तुम्हाला त्या ठिकाणी बघून घ्यायच्या आहेत. ओके, त्याचप्रमाणे अजून काय महत्वाचे आपल्याला सांगता येतात तर धोंडो केशव कर्वे सुद्धा महत्वाचे आहेत, ज्यांच्यावर वारंवार प्रश्न परीक्षेमध्ये त्या ठिकाणी विचारले गेलेले आहेत. ठीक आहे, तर ते एक महत्वाचे आहेत. स्त्री समाज सुधारकांमध्ये जर आपण बघितलं तर पंडिता रमाबाई तुम्हाला लक्षात घ्यायचे आहेत. पंडिता रमाबाई, रमाबाई रानडे. ठीक आहे, त्याचबरोबर जर आपण बघितलं जे काही अनुताई वाघ आहेत, ताराबाई मोडक आहेत, ते सुद्धा तुम्ही लक्षात घ्यायचे आहेत. त्यांच्यावर सुद्धा प्रश्न त्या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. ओके, त्यानंतर जर आपण बघितलं आनंदीबाई जोशी यांच्यावर प्रश्न त्या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. ओके, तर ह्या सुद्धा लक्षात घ्या. ठीक आहे, अनुताई वाघ आहेत. त्याचप्रमाणे जर आपण बघितलं आनंदीबाई जोशी आहेत, रखमाबाई राऊत आहेत. ठीक आहे, आता बघा तुम्ही जर समाज सुधारक जर व्यवस्थित केलं तर तुम्हाला बाकी हिस्ट्री त्या ठिकाणी वेगळी करावी लागणार नाही, कारण की हे समाज सुधारक तिथे तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतील. महात्मा ज्योतिबा फुलेंनी स्थापन केलेल्या संघटना, त्यांनी केलेले जे काही कार्य आहेत, त्यांनी स्थापन केलेल्या संस्था, हे तुम्हाला लक्षात घ्यायचंय. शाहू महाराजांनी केलेले जे काही कार्य आहेत, त्यांनी स्थापन केलेल्या संस्था, संघटना, त्यांनी केलेली आर्थिक मदत केली, वृत्तपत्र, हे तुम्हाला बाबी त्या ठिकाणी लक्षात घ्यायचे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही दलित उद्धारासाठी केलेले कार्य आहे, शिक्षणासाठी असतील समजा, किंवा जर आपण बघितलं त्यांनी स्थापन केलेली वृत्तपत्र आहेत, त्याचप्रमाणे त्यांनी स्थापन केलेल्या संघटना आहेत, त्यांनी स्थापन केलेल्या शैक्षणिक संस्था आहेत, हे आपल्याला त्या ठिकाणी अभ्यासायचं आहे. म्हणजे हे जर तुम्ही डीप मध्ये व्यवस्थित जर केलं तर त्या ठिकाणी तुम्हाला जे काही आहे ते उत्तर कसा जरी पद्धतीने जर प्रश्न आला तर तुम्हाला याच्यावरचे प्रश्न त्या ठिकाणी सोडवता येतात. तर समाज सुधारकांच्या बाबतीत हे काही महत्वाचे आहेत ज्यांच्यावर तुम्हाला प्रश्न परीक्षेमध्ये पाहायला मिळतात. ओके, लोकमान्य टिळक वगैरे तुम्हाला लक्षात घ्यायचे आहेत. पुढे जाऊयात. बघा, पुढचा महत्वाचा आपल्याला त्या ठिकाणी भाग काय सांगता येतो तो म्हणजे सामाजिक आणि धार्मिक संघटना. महाराष्ट्रातल्या सामाजिक व धार्मिक संघटना. बघा, हे जर तुम्ही व्यवस्थित केलं तर तुमचे परीक्षेमधले मार्क जे आहेत ते निश्चितच वाढण्यासाठी मदत होणार आहे. लक्षात घ्या, हे अत्यंत महत्वाचा भाग आहे. ओके, तर हा भाग तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे. आता सामाजिक धार्मिक संघटना जर आपण बघितल्या तर याच्यावर हमखास परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न जे आहेत ते विचारले जात आहेत. त्यामुळे ज्या काही संघटना आहेत त्या आपण या ठिकाणी बघूयात. महत्वाची संघटना आपण या ठिकाणी बघणार आहोत. मानव धर्म सभा आहे. ठीक आहे, त्याचबरोबर जर आपण बघितलं परमहंस सभा किंवा परमहंस मंडळी ज्याला तुम्ही म्हणता, ही एक संघटना महत्वाची आहे. त्यानंतर बघा प्रार्थना समाज महत्वाची संघटना, जे काही सामाजिक धार्मिक संघटना आहे ते आपल्या ठिकाणी सांगता येते. त्यानंतर जर आपण याच्यामध्ये बघितलं तर भारत सेवक समाज सुद्धा तुम्ही याच्यामध्ये घ्यायचा आहे. भारत सेवक समाज देश सेवेसाठी कार्यकर्ते निर्माण करण्यासाठी ही संघटना स्थापन केली होती. भारत सेवक समाज आहे. ओके, त्यानंतर जर आपण बघितलं पुन्हा सार्वजनिक सभा आहे. त्यानंतर बघा सत्यशोधक समाज आहे. ओके, तर हे महत्वाचे जे काही संघटना आहेत त्या तुम्हाला काय करायच्या आहेत तर लक्षात घ्यायच्या आहेत. यांच्यावरची संबंधित जे प्रश्न आहेत ते PYQ वगैरे सोडून बघा तुम्हाला ह्या बाबी स्पष्ट होऊन जातील. मानवधर्म, परमहंस, प्रार्थना, भारत सेवक, पुन्हा सार्वजनिक आणि सत्यशोधक समाज, महाराष्ट्राशी संबंधित एवढ्या बाबी व्यवस्थित करून जा, बाकी तुम्हाला काही करावा लागणार नाही. मग यातलं तुम्हाला काय करायचं आहे बघा, काय करायचं आहे, कशा पद्धतीने करायचं आहे ते सुद्धा आपण बघूयात. संघटनेचा संस्थापक बघायचा आहे तुम्हाला. संस्थापक कोण आहे, त्याचप्रमाणे कधी झाली, ठीक आहे, हे तुम्हाला त्या ठिकाणी बघायचं आहे. यस, त्याचबरोबर जर आपण बघितलं यामध्ये तुम्हाला अजून काय पाहायचं आहे तर सहकार्य कोणाचं लाभलं, त्यानंतर काय महत्वाचं आहे सदस्य कोण होतं, ठीक आहे, तत्व काय होती,
आणि कार्य काय केलेलं आहे. ओके, तर हे पॉइंट तुम्हाला याच्यातले महत्वाचे आहे. संस्थापक कोण आहे, कधी स्थापना झाली, सहकार्य कोणी कोणाचं लाभलेलं आहे, सदस्य कोण कोण होतं आणि त्या समाजाचं संघटनेचं तत्व काय होतं आणि त्यांनी कार्य काय केलेलं आहे. याच्या बाहेर तुम्हाला प्रश्न परीक्षेमध्ये जाणार नाही, लक्षात घ्या. प्रश्न आले तरी तुम्हाला याच बाबीशी प्रश्न त्या ठिकाणी संबंधित विचारले जातील. त्यासाठी ह्या संघटना लक्षात घ्यायच्या आहेत आणि अशा पद्धतीने त्याची तयारी करायची आहे. प्रश्न तुम्हाला कधी कधी काय जोड्या लावायला सुद्धा त्या ठिकाणी प्रश्न विचारला जातो. इकडे जोड्या जुळवाला प्रश्न विचारला जातो. इकडे संघटना आणि त्यांचे संस्थापक दिले जातात, त्यासाठी संस्थापक सुद्धा महत्वाचे आहेत. कधी कधी काय दिलं जातं, इसवी सन दिलं जातं किंवा स्थापना वर्ष दिलं जातं. ठीक आहे, आणि त्यानुसार जर आपण बघितलं तर कोणती संघटना कोणत्या साली स्थापन झाली होती यावर तुम्हाला प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात. ओके, एकीकडे संघटना आणि संबंधित व्यक्ती, संघटना त्या संघटनेचं कार्य, असे प्रश्न त्या ठिकाणी विचारले जातात. संघटना त्या संघटनेच्या तत्वांवर प्रश्न त्या ठिकाणी विचारले जातात. त्यासाठी हा भाग महत्वाचा आहे आणि अशा पद्धतीने जर सखोल अभ्यास केला तर नक्कीच तुम्हाला पैकीच्या पैकी जे काही मार्क्स आहेत त्या एक्झाम मध्ये त्या ठिकाणी मिळून जातील. ओके, तर यानंतर बघा पुढे जाऊयात आपण. बघा, ज्यांना लिहून घ्यायचं त्यांनी स्टॉप करून त्या ठिकाणी ह्या महत्वाचे जे काही पॉईंट आहे ते तुम्ही लिहून घेऊ शकता. ओके, आता पुढे जर आपण बघितलं तर महत्वाचा अजून एक आपल्याला त्या ठिकाणी काय मुद्दा सांगता येतो, 1857चा उठाव आणि महाराष्ट्र. ठीक आहे, 1857चा उठाव व महाराष्ट्र याशी संबंधित तुम्हाला प्रश्न परीक्षेमध्ये पाहायला मिळतात. यस, हमखास प्रश्न त्या ठिकाणी पाहायला मिळतात. मग त्यासाठी बघा, 1857च्या उठावामध्ये महाराष्ट्रात कोणत्या कोणत्या ठिकाणी उठाव झाले होते आणि ते ठिकाणं, त्या ठिकाणांचं नेतृत्व कोणी केलं होतं आणि तो उठाव कोणत्या ब्रिटिश अधिकाऱ्याने दडपून टाकला, हा भाग तुमच्यासाठी महत्वाचा आहे. ठीक आहे, बघा, उठावाचं ठिकाण, ओके, त्या उठावाचं नेतृत्व कोण करत होतं आणि तो उठाव कोणत्या ब्रिटिश अधिकाऱ्याने दडपून टाकला, हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं गरजेचं आहे. ओके, तर हे पॉइंट महत्वाचे आहेत. यावर तुम्हाला जोड्या जुळवायला प्रश्न त्या ठिकाणी विचारले जातात. हे आधी सुद्धा आपण त्या ठिकाणी बघितलेलं होतं. मग आता महाराष्ट्रातले जे काही उठाव आहेत ते कोणत्या कोणत्या ठिकाणी उठाव झालेले होते ते एकदा तुम्हाला मी सांगतो. ते उठाव तुम्ही त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या काय करायचे आहेत, अभ्यासायचे आहेत. पहिला जर उठाव आपण बघितला तर कोल्हापूरचे जे काही गडकरी आहेत त्यांचा उठाव तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे. कोल्हापूर गडकरी हे उठाव लक्षात घेऊ शकता. किंवा कोल्हापूरला जर आपण बघितलं 1857च्या उठावामध्ये दोन भागामध्ये त्या ठिकाणी उठाव झाले होते. एका भागामध्ये रामजी शिरसाट यांनी त्या ठिकाणी काय केलं होतं तर उठावाचं नेतृत्व केलेलं होतं आणि दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं दुसऱ्या ठिकाणी चिमा साहेबांनी काय केलं होतं, उठावाचं नेतृत्व केलेलं होतं दुसऱ्या उठावामध्ये. ठीक आहे, दोन उठाव झाले होते इथं. त्यानंतर जर आपण बघितलं महत्वाचे उठाव अजून कोणत्या ठिकाणी झाले, मराठवाड्यामध्ये बघा, मराठवाड्यामध्ये हटकरांचा उठाव झाला होता. उठावाचं तिथलं नेतृत्व कोणी केलं होतं वगैरे तुम्हाला ह्या बाबी माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर जर आपण बघितलं अजून महत्वाचं काय आहे तर सावंतवाडीमध्ये सुद्धा बंड जे आहे किंवा उठाव जो आहे तो त्या ठिकाणी झालेला होता. कोणत्या ठिकाणी, सावंतवाडीमध्ये. अजून महत्वाचं जर आपण या ठिकाणी पॉइंट बघितले तर याच्यामध्ये बघा, तर जे काही छत्रपती संभाजीनगर आहे, छत्रपती संभाजीनगर मध्ये तिथलं जे काही घोडदळ आहे, तिथल्या घोडदळांनी काय केलं होतं, उठावाची योजना त्या ठिकाणी आखलेली होती. त्यानंतर जर आपण बघितलं नागपूर इथला उठाव आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतो. नागपूरचा उठाव राणी बांकाबाईच्या त्या ठिकाणी ब्रिटिशांच्या पाठिंब्यामुळे हा उठाव काय करण्यात आला होता, फसलेला होता, लक्षात घ्या. ठीक आहे, त्यानंतर जर आपण बघितलं पेठचा उठाव आहे, पेठ कुठं आहे, नाशिक मध्ये आहे. पेठचा उठाव तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे, पेठचा उठाव. यस, तर हे काही महत्वाचे उठाव आहेत. कोल्हापूरचे उठाव, मराठवाड्यातील हटकरांचा उठाव, सावंतवाडीचे बंड, छत्रपती संभाजीनगर मधला उठाव, नागपूरचा उठाव आणि त्याचप्रमाणे पेठचा उठाव, हे काही महत्वाचे उठाव तुम्हाला लक्षात घ्यायचे आहेत. ओके, आता 1857च्या उठावापूर्वी सुद्धा काय झाले होते, काही उठाव झालेले होते. कधी, 1857च्या उठावापूर्वीचे उठावापूर्वी झालेले काही उठाव होते. त्यामध्ये तुम्हाला भिल्लांचे बंड तुम्हाला लक्षात ठेवायचे, भिल्लांचे उठाव. ठीक आहे, त्याचप्रमाणे जर आपण बघितलं कोळ्यांचे उठाव,
कोळ्यांचे उठाव तुम्हाला लक्षात घ्यायचे आहेत. भिल्लांचे बंड, कोळ्यांचे उठाव आहेत. त्याचप्रमाणे जर आपण बघितलं रामोशी वगैरे जे आहेत, रामोशी वगैरे यांनी सुद्धा काय केलं होतं, उठाव जो आहे तो त्या ठिकाणी केला होता. म्हणजे हे सुद्धा महत्वाचे आहेत, यांच्यावर सुद्धा प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी विचारला जातो. भिल्लांचे बंड, कोळ्यांचे, रामोशांचे उठाव यावर तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न त्या ठिकाणी विचारले जातील. ओके, तर हे सुद्धा भाग महत्वाचा आहे आणि हे सुद्धा भाग महत्वाचा आहे. 1857चा उठाव करत असताना ठिकाण, नेतृत्व आणि कोणी दडपून टाकला अशा पद्धतीने करायचंय. जोड्या जोड्याला प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी परीक्षेमध्ये विचारला जाईल याच्यावर. ओके, तर हा भाग यातला तुम्हाला महत्वाचा लक्षात घ्यायचा आहे. ओके, तर हे महत्वाचे जे काही पॉइंट होते ते आपण या ठिकाणी कव्हर केलेले आहेत. पुढे जाऊयात. बघा, पुढे जर आपण बघितलं तर आता काही महत्वाचं आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला शेतकरी व कामगार चळवळींचा अभ्यास त्या ठिकाणी करायचा आहे. शेतकरी, कामगार, आदिवासी चळवळींचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. यावर सुद्धा एखादा प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी विचारला जातो. मग शेतकऱ्यांशी संबंधित जर आपण बघितलं तर शेतकऱ्यांशी संबंधित तुम्हाला काय करायचे आहेत, तर शेतकऱ्यांचे उठाव तुम्हाला लक्षात घ्यायचे आहेत. शेतकऱ्यांचे उठाव कोणत्या भागात झालेले आहेत, ठीक आहे, कोणत्या भागात झाले ते लक्षात पाहिजे. कधी झाले, इसवी सन ते सुद्धा माहिती पाहिजे आणि त्याचं कारण काय होतं हे सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी पण महत्वाचं लक्षात घ्यायचं आहे. मग उठाव शांत करण्यासाठी कोणते आयोग जे आहेत ते ब्रिटिशांनी त्या ठिकाणी नेमलेले होते का, मग कोणाच्या आयोगाचा अध्यक्ष कोण होतं हे महत्वाचं आहे आणि या आयोगानं काय शिफारशी केल्या, ठीक आहे, आयोगाच्या शिफारशी काय होत्या, हे इत्यादी पॉइंट तुम्हाला यातले बघणं गरजेचं आहे. ठीक आहे, 1875चा आपल्याला दख्खनचे दंगे माहिती आहेत. बघा, मग त्याचं कारण काय होतं, ते आयोग नेमला होता, आयोगानं काय त्या ठिकाणी कारण दिलं होतं, किंवा नंतरच्या काळामध्ये जे काही ॲग्रिकल्चर रिलीफ ऍक्ट जो आणलेला होता, डेक्कन ॲग्रिकल्चर रिलीफ ऍक्ट, मग त्यामध्ये काय तरतुदी होत्या, शेतकऱ्या संबंधित काय तरतुदी होत्या, ह्या त्या ठिकाणी बघणं गरजेचं आहे. कामगार चळवळीबाबत जर आपण बघितलं, कामगार चळवळीचे नेते, कामगार चळवळीचे नेते तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात घ्यायचे आहेत आणि या नेत्यांनी स्थापन केलेल्या संघटना महत्वाच्या आहेत आणि यांनी सुरू केलेली जी काही वृत्तपत्र आहेत ते वृत्तपत्र तुमच्यासाठी महत्वाचे आहे. ठीक आहे, त्याचप्रमाणे जर आपण बघितलं तर या कामगार चळवळीशी संबंधित अजून महत्वाचे जर आपण बघितलं तर जे काही फॅक्टरी ऍक्ट आहेत, ठीक आहे, फॅक्टरी ऍक्ट जे आहेत ते सुद्धा तुमच्यासाठी महत्वाचे आहेत. ते फॅक्टरी ऍक्ट एकदा व्यवस्थित करून जायचे आहेत. फॅक्टरी ऍक्ट जे आहेत ते व्यवस्थित तुम्हाला त्या ठिकाणी करून जायचे आहेत. ओके, आता कामगार चळवळीमध्ये प्रश्न आपल्याला कोणावर विचारला जातो, नारायण मेघाजी लोखंडे, नारायण मेघाजी लोखंडे कामगार चळवळीचे जनक म्हणून त्यांना ओळखलं जातं. यांच्यावर प्रश्न आपल्याला हमखास त्या ठिकाणी विचारले जातात. त्यासाठी यांच्याविषयी व्यवस्थित त्या ठिकाणी अभ्यास करून तुम्हाला जायचं आहे. अजून एक महत्वाचा मुद्दा राहिलाय तो म्हणजे आपला बघा, तर वृत्तपत्र आहेत, जे काही महत्वाचे वृत्तपत्र आहेत ते तुम्हाला व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी करून जायचे आहेत. आता ते वृत्तपत्र वगैरे हा जो काही टॉपिक आहे तो तुम्हाला त्या ह्याच्यामध्येच येऊन जाईल. कशामध्ये, समाजसुधारक आणि त्यांची वृत्तपत्र वगैरे. ठीक आहे, ते सुद्धा एक लक्षात घ्यायचंय तुम्हाला. समाजसुधारक आणि त्यांनी सुरू केलेली जी काही वृत्तपत्र आहेत तर ते वृत्तपत्र सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी व्यवस्थित करून जायचं आहे. वृत्तपत्राच्या बाबतीत बघा, त्याचं ठिकाण काय होतं, ठिकाण जर आपण बघितलं तुम्हाला काय करायचं आहे, ठिकाण कोणत्या ठिकाणाहून ते प्रसिद्ध होत होतं, कधी सुरू झालं, ठीक आहे, कशाचं मूक पत्र होतं का हे तुम्हाला बघायचं आहे आणि कोणी त्याला आर्थिक मदत केलेली होती का, आर्थिक मदत केलेली होती का. तर हे काही महत्वाचे जे काही पॉइंट आहे ते तुम्हाला वृत्तपत्राच्या बाबतीत लक्षात घ्यायचे आहेत. वृत्तपत्र कधी सुरू झालं, त्याचा संस्थापक कोण आहे, कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आलं, कोणत्या संघटनेचं मुखपत्र होतं का, किंवा आर्थिक मदत कोणी केलेली आहे का. तर हे पॉइंट यातले महत्वाचे आपल्याला ठिकाणी सांगता येतात. तर अशा पद्धतीने तुम्हाला अभ्यास जो आहे तो त्या ठिकाणी इतिहास या विषयाचा त्या ठिकाणी करायचा आहे. आणि जर अशा पद्धतीने तुम्ही केलं आणि याला जोड जर तुम्ही PYQ ची जर घेतली तर नक्कीच तुमचा परीक्षेमधला इतिहास विषयाचा जो काही स्कोर आहे तो त्या ठिकाणी वाढणार आहे. आता राहिला प्रश्न कशाचा, तर इसवी सन लक्षात कसे ठेवायचे यावर बऱ्याच जणांना त्या ठिकाणी डाऊट असतो. मात्र बघा, इतिहासामधले सगळेच्या सगळे इसवी सन लक्षात राहावं असंही काही नाही. ठीक आहे, असंही काही नाही, लक्षात घ्या. एखादी संघटना असतील, महत्वाच्या ज्या काही संघटना आहेत त्या काही महत्वाच्या संघटनांचं तुम्हाला काय करायचं आहे, स्थापना वर्ष जे आहे ते तेवढं लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे,
त्याचबरोबर बघा महत्वाचे जे काही अधिवेशनं आहेत, अधिवेशनं जे आहेत महत्वाचे, त्यांचं तुम्हाला इसवी सन त्या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. सरसकट सगळ्यांचं माहिती असावं असं आहे का? तर नाही. त्याचप्रमाणे असहकार चळवळीविषयी संबंधित अधिवेशन असतील, सायमन कमिशन वगैरे असतील. मग यासाठी काय करायचं आहे, तर एका पेजवर तुम्ही हे उतरून काढा. संघटना, त्याचे स्थापना वर्ष, अधिवेशन, महत्वाचं अधिवेशन आणि ते कोणत्या वर्षी झालं ते एक. त्याचबरोबर जर आपण बघितलं असहकार चळवळ असेल, सविनय कायदेभंग चळवळ असेल, छोडो भारत चळवळ असेल, किंवा सायमन कमिशन कधी आलं, स्वराज्य पक्षाची स्थापना कधी झाली, लाहोरचा जो काही ठराव आहे किंवा लाहोर अधिवेशन कधीचं आहे, हे जे काही महत्वाचे आहेत तेवढंच जर तुम्ही काढलात एका पेजवर उतरून, एका पेजवर तुमचं सगळं होऊन जाईल. लक्षात घ्या, एखाद्या छोट्याशा पेजवर तुमचं सगळं त्या ठिकाणी होऊन जाईल. आणि तेच जर तुम्ही आठवड्यातून एकदा असं जर रिपीट केला 3-4 वेळेस, तर तुमच्या कायमस्वरूपी इसवी सन लक्षात राहून जातात. तुमचं कन्फ्युजन होणार नाही. आणि कसं करायचं, एका म्हणजे लिंक लावायची, म्हणजे स्टार्टिंग पासून त्या ठिकाणी त्याचा हे करायचं. आता संघटना जर तुम्ही बघाल तर आधी कोणती संघटना स्थापन झालेली होती, त्याच्यानंतर कोणती झाली, त्याच्यानंतर कोणती झाली, त्याच्यानंतर कोणती, असं जर लिंक लावली तर तुम्हाला ते वाचण्यासाठी किंवा लक्षात ठेवण्यासाठी अजून सोपं जाईल. किंवा तसं तुमचा माइंडसेट बसून जाईल की नाही, ह्याच्या आधी ही स्थापना झाली होती, ह्याच्यानंतर ही स्थापना झाली होती, आधी असहकार चळवळ आहे, नंतर सविनय कायदेभंग चळवळ आहे. ओके, तर ह्या बाबी तुम्हाला अशा पद्धतीने जर तुम्ही केला तर लक्षात राहू शकतं. ठीक आहे. आता राहिला प्रश्न कोणते पुस्तक वापरायचा. तर बघा, इतिहास विषयासाठी, आधुनिक भारताचा इतिहासाचा तुम्ही अभ्यास करत असाल तर तुम्ही त्या ठिकाणी एकतर कोळंबे सरांचं पुस्तक वापरू शकता किंवा समाधान महाजन सरांचं पुस्तक वापरू शकता. दोन्हीपैकी एक घ्या आणि एकच पुस्तक वारंवार वाचून तुम्हाला त्याचं रिव्हिजन करायचं आहे. यस. राहिला प्रश्न महाराष्ट्राच्या इतिहासाविषयीचा, कठारे सरांचं तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. किंवा गाठाळ, या दोन्हीपैकी एक तुम्ही त्या ठिकाणी ठेवायचा आहे. दोन्ही जरी ठेवून अभ्यास करतो म्हणलं तर त्या ठिकाणी थोडंसं तुम्हाला हे होईल. एकच पुस्तक ठेवायचं आणि तेच रिपीट वारंवार त्याचं काय करायचं, रिव्हिजन करायचं. मग बघा तुमचे जे काही बाबी आहेत त्या कशा होऊन जातात, क्लिअर होऊन जातात. आणि कोणताही जर विषय असेल तर रेफरन्स बुक जास्त नाही ठेवायचे, एखादेकच ठेवायचं, मात्र ते आपल्याला पाठ पाहिजे किंवा त्यातली कसा जरी प्रश्न आला तर त्याचं उत्तर देता येईल अशा पद्धतीने त्या ठिकाणी पाहिजे. ओके, तर हे तुम्हाला करायचं आहे. आणि ते करत असताना PYQ तुमचे पाठ पाहिजेत. PYQ तुमचे पाठ पाहिजेत, लक्षात घ्या. ठीक आहे, PYQ पाठ पाहिजेत. दररोज किमान तुम्ही GS या विषयाचे 100 प्रश्न त्या ठिकाणी सोडवले पाहिजेत, दररोज सोडवले पाहिजेत. मग तुमचा GS मधला स्कोर जो आहे तो निश्चितच त्या ठिकाणी वाढेल, लक्षात घ्या मित्रांनो. ओके, तर अशा पद्धतीने तयारी करा. आणि जर काही अडचणी वगैरे येत असतील तर तुम्ही आम्हाला कॉल सुद्धा त्या ठिकाणी करू शकता. ओके, तर जे काही महत्वाचे हे पॉइंट होते ते आपण या ठिकाणी कव्हर केलेले आहेत. जर तुम्हाला आपलं हे बॅच जॉईन करायचं असेल, ज्या बॅचमध्ये आपण हा सगळ्या सिलेबस सुद्धा त्या ठिकाणी प्रत्येक विषयाचा कव्हर करत असतो, ऍडमिशन सुरू आहेत. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे, त्यामध्ये नोट्स, टेस्ट सिरीज, स्टेट बोर्ड सगळं आपण शिकवणार आहोत. त्याचप्रमाणे जर तुम्हाला काही कॉन्टॅक्ट जर करायचा असेल, अधिक इन्फॉर्मेशन जर हवी असेल तर त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. आणि आपला अभ्यास मित्र नावाचं ऍप्लिकेशन आहे, त्याची जी लिंक आहे ती या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली, तिथून तुम्ही ऍप्लिकेशन इन्स्टॉल करू शकता आणि त्यावर तुम्ही बॅच जी आहे ती जॉईन करू शकता. आपलं टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे, त्यावर सुद्धा अभ्यासक्रमाशी संबंधित ज्या काही PDF आहेत किंवा महत्त्वाचे काही पॉईंट आहेत त्याची PDF सुद्धा आपण त्या ठिकाणी टाकत असतो. त्यासाठी आपलं टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करा, त्याची सुद्धा लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी पाहत राहा अभ्यास मित्र. धन्यवाद.